ओके, तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सगळे संपले. आता आपण नवीन पॉइंट पाहू, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आतापर्यंत आपण मागे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज पाहिलो. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय असतात सॉलिडची. सॉलिड स्टेट धड्यामधला लास्ट पॉइंट आहे हा. सॉलिड स्टेट धडा आज संपतो आपला. तर यामध्ये द लास्ट पॉइंट ऑफ सॉलिड स्टेट दॅट इज द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होत असतो, स्पिन होत असतो. ओके, द इलेक्ट्रॉन स्पिन. इलेक्ट्रॉन स्पिन होतो कुठे, अबाउट इट्स ओन एक्सिस. त्याच्या एक्सिसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतो. स्पिन क्वांटम नंबर ते 11 मध्ये पाहिलं होतं आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम टॉपिक मध्ये. तर इलेक्ट्रॉन स्पिन अराउंड इट्स ओन एक्सिस. इलेक्ट्रॉन त्याच्या ओन अक्षाभोवती एक्सिस भोवती फिरत असतो. द इलेक्ट्रॉन स्पिन्स अराउंड इट्स ओन एक्सिस. नाउ दिस स्पिनिंग एक्शन, त्या स्पिनिंग मुळे काय होते की मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट होते. द स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, the spinning of electron generates the magnetism. इलेक्ट्रॉनच्या स्पिन झाल्यामुळे तो काय करतो की मॅग्नेटिक प्रॉपर्टी जनरेट करतो आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन ऍक्ट ॲज अ टायनी मॅग्नेट. इलेक्ट्रॉन हा छोटा सूक्ष्म टायनी मॅग्नेट सारखा ऍक्ट होतो. इलेक्ट्रॉन ऍक्ट ॲज अ टायनी मॅग्नेट. द इलेक्ट्रॉन स्पिन्स अराउंड इट्स ओन एक्सिस. इलेक्ट्रॉन त्याच्या ओन एक्सिस भोवती फिरतो आणि त्यामुळे त्याची काय करतो, जनरेट द मॅग्नेटिझम. मॅग्नेटिक प्रॉपर्टी तयार करतो, जनरेट करतो. इलेक्ट्रॉन ऍक्ट ॲज अ टायनी मॅग्नेट. इलेक्ट्रॉन काय म्हणून ऍक्ट होतोय, छोटा सूक्ष्म टायनी मॅग्नेट म्हणून होतो. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी सॉलिडचे 3 प्रकार आहेत. देयर आर 3 टाइप्स ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ओके, the types are 3 types of magnetic properties. One is the diamagnetic solid. The second one is the paramagnetic solid. And the third one, that is the ferromagnetic. तर आता पहा सॉलिड किती प्रकारचे आहेत. देयर आर 3 टाइप्स ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टी चालू आहे. मॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटिझम. हाऊ दिस मॅग्नेटिझम और मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मॅग्नेटिझम मीन्स व्हॉट, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज डेव्हलप्स इन द सॉलिड. सो द 3 टाइप्स ऑफ सॉलिड्स, डायमॅग्नेटिक सॉलिड, पॅरामॅग्नेटिक सॉलिड अँड फेरोमॅग्नेटिक सॉलिड. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द डायमॅग्नेटिक सॉलिड. व्हॉट इज डायमॅग्नेटिक सॉलिड? आता डायमॅग्नेटिक सॉलिड मध्ये काय असते, 3 प्रकारचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हटलो तर आपण. विचार दोस 3 टाइप्स ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक मध्ये काय असते, आता पेअर्ड इलेक्ट्रॉन इन दीज सबस्टन्सेस have the paired electrons. यांच्यामध्ये सगळे कसे असतात, पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. आता पेअरिंग झाल्यामुळे काय होतो की दे आर नॉट अट्रॅक्टेड बाय, म्हणजे ते अट्रॅक्ट होणार नाही. वीकली अट्रॅक्टेड और नॉट अट्रॅक्टेड बाय. ओके, दे आर वीकली रिपेल्ड बाय. जर अट्रॅक्ट नाही करत असेल तर रिपेल करतील. सो इन दीज सबस्टन्सेस हॅव द पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. सगळे इलेक्ट्रॉन पेअर असतात. इलेक्ट्रॉनची पेअरिंग तुम्हाला माहिती आहे, स्पिनिंग. एक वर लिहितो आपण, एक खाली इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मध्ये असं आपण पाहिलं. तर इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड असतात. इन दीज सबस्टन्सेस the paired electrons are present and due to which what happens, it is weakly, त्यामुळे ते weakly repel होतात, weakly repelled by the external magnetic field. external magnetic field. जर आपण बाह्य मॅग्नेटिक फील्ड लावली तर ते रिपेल होतात. एक्सटर्नल म्हणजे बाह्य,
एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड याला लावली तर इट इज वीकली रिपेल्ड, म्हणजे ते काय होतात की रिपेल करतात, वीकली रिपेल्ड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. डायमॅग्नेटिक पॉइंट इज गोइंग ऑन. इन डायमॅग्नेटिक व्हॉट इज देअर, in these substances all the electrons are कसे असतात, सगळे इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे इट इज वीकली रिपेल्ड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ते रिपेल करतात. आणि पेअरिंग झाल्यामुळे काय होते, ड्यू टू पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता पहा, पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे काय होते की स्पिन बॅलन्स होऊन जाते यांचा. द स्पिन बॅलन्स, इलेक्ट्रॉन पेअरिंग झाल्यामुळे स्पिन काय होतो, एक वर जातो एक खाली येतो, तर स्पिन बॅलन्स होऊन जाते. इलेक्ट्रॉन जर काय केले, पेअरिंग केली, इलेक्ट्रॉनच्या ड्यू टू पेअरिंग मुळे स्पिन्स आर बॅलन्स. आणि स्पिन जर बॅलन्स झाला की त्यामुळे काय होतं की मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल. देअरफॉर द मॅग्नेटिक मोमेंट it is a parameter, magnetic moment. ठीक आहे. therefore the magnetic moment cancel, magnetic moment काय होऊन जाते, कॅन्सल होऊन जाते, झिरो येते. आणि मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल नाही झाल्यामुळे दे आर रिपेल्ड, म्हणून ते अट्रॅक्ट होतात का, नाही होतात, दे आर रिपेल्ड बाय, म्हणून काय होतात, ते रिपेल्ड होतात. डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर रिपेल्ड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. बाह्य मॅग्नेटिक फील्डला ते काय करतात, प्रतिकर्षण करतात, रिपल्शन. इट इज नॉट आकर्षण, इट इज द रिपल्शन. सो इट इज वीकली रिपेल्ड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, स्पिन बॅलन्स, इलेक्ट्रॉनच्या पेअरिंग मुळे काय होतो, स्पिन बॅलन्स होतो. आणि स्पिन बॅलन्स झाल्यामुळे द मॅग्नेटिक मोमेंट यांची काय होते, द मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल्स, अँड ड्यू टू विच दे आर द diamagnetic substances. The examples of diamagnetic substances, यांचे examples are, you will see the examples. The examples of diamagnetic substance, that is H2, F2. Okay, these are the diamagnetic substances: NaCl, H2O, benzene. So all these are the examples of diamagnetic substances: hydrogen, fluorine, NaCl, water, benzene. So all these are examples of कोणते आहेत, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेसचे एक्झाम्पल आहेत. डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय, जी सबस्टन्सेस हॅव द पेअर्ड इलेक्ट्रॉन. या सबस्टन्स मध्ये काय असतो की इलेक्ट्रॉनची पेअरिंग होते आणि इट इज वीकली रिपेल्ड बाय द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ते वीकली रिपेल करतात आणि यांच्या पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉनमुळे स्पिन बॅलन्स होतो आणि स्पिन बॅलन्स झाल्यामुळे द मॅग्नेटिक मोमेंट काय होते, यांची कॅन्सल होते. सो दिस इज अबाउट द डायमॅग्नेटिक सॉलिड. डायमॅग्नेटिक सॉलिड झाला आता. Okay, the examples of diamagnetic solid we have seen. This is the diamagnetic solid. Three types of magnetic property, as I told you: diamagnetic solid, paramagnetic, and third one is called as the ferromagnetic solid. What is magnetic properties? Electron spin around their own axis. Electron त्याच्या अक्षाभोवती स्पिन करतो. स्पिनर ते माहिती तुम्हाला असं फिरवतो स्पिनर. तर इलेक्ट्रॉन स्पिन अराउंड इट्स ओन एक्सिस. द स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन जनरेट ए मॅग्नेटिझम. स्पिनिंग झाल्याने इलेक्ट्रॉन काय करतो, मॅग्नेटिझम जनरेट करतो आणि इट ऍक्ट ॲज टायनी मॅग्नेट. इलेक्ट्रॉन ऍक्ट ॲज टायनी मॅग्नेट. सो दिस इज अबाउट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. हे काय चालू आहे आता, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. थ्री टाइप्स ऑफ मॅग्नेटिक सॉलिड्स. सॉलिडमध्ये तीन प्रकार असतात. एक डायमॅग्नेटिक सॉलिड, सेकंड इज पॅरामॅग्नेटिक, अँड द थर्ड वन इज कॉल्ड ॲज द फेरोमॅग्नेटिक सॉलिड. तीन प्रकारचे सॉलिड आहेत मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. Okay, which are those three types of magnetic properties? Diamagnetic, paramagnetic, and third one is the ferromagnetic. So what is diamagnetic? In these substances have all paired electrons. यांच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स कसे असतात, हे paired electrons. Paired electron काय करतात की weakly repelled by the external magnetic field. Paired electron weakly repelled होतात by external magnetic field. Pairing of electron त्याच्यामुळे स्पिन काय होतो, बॅलन्स होतो. स्पिन बॅलन्स झाल्यामुळे काय होतो की द मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल्स. यांची नेट मॅग्नेटिक मोमेंट झिरो येते. मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल होते, त्यामुळे काय होतं, ते रिपेल करतात. डायमॅग्नेटिक सॉलिड्स आर रिपेल्ड. सेकंड वन दॅट इज पॅरामॅग्नेटिक, वी विल सी, अँड द थर्ड वन फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, वी विल सी लॅटर ऑन. इन डायमॅग्नेटिक सबस्टन्स ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. In paramagnetic substance there are unpaired electrons, and in ferromagnetic also there are again unpaired electrons. This is also we will see later on. Diamagnetic have the only paired electrons. In only diamagnetic solid there are the paired electrons. Remaining the two solids,
there are the unpaired electrons. Okay.